नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण मसाला भेंडी घरच्याच साहित्यापासून कशी बनवायची बघणार आहोत। अजिबात चिकट न होता मस्त मोकळी सुटसुटीत आणि क्रिस्पी होते, त्यासाठी काही टिप्स बघणार आहोत। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। तर सर्वात पहिले भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि कॉटनच्या कपड्याने अशी कोरडी करून घ्यायची। त्यानंतर अशा प्रकारे भेंडी उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायची। भेंडी चिरत असताना शक्य होईल तेवढ्या मोठ्या बिया काढून टाकायच्या। तर अशा प्रकारे मी उभ्या आकारामध्ये भेंडी चिरून घेतली आहे। त्यानंतर कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातले आहे। त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, त्या घालून घेते। त्याचसोबत मोहरी जिरे पण घालून घेऊयात। मोहरी जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घालणार आहे, चांगलं परतून घेऊयात। कढीपत्ता घालून झाल्यावरती आपण मसाले घालून घेऊयात। तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जेवढं पाहिजे असेल त्याप्रमाणे कमी जास्त घालू शकता। तर इथे मी लाल मसाला 2 चमचे घातले आहे। त्यानंतर काश्मीरी मसाला 1 चमचा परतून घेऊयात। त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, त्यानंतर भेंडी घालून घेऊयात। भेंडी जर तुम्ही चांगली पुसून घेतली, जराही पाणी ठेवलं नाही तर शिजवताना तिला अजिबात चिकटपणा येणार नाही। तर लक्षात असू द्या, भेंडी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती पसरवायची आणि पूर्ण कोरडी करून घ्यायची, त्यामुळे अजिबात चिकटपणा येणारच नाही। 2 ते 3 मिनिटं मी मसाल्यामध्ये भेंडी चांगली परतून घेतली आहे। वर खाली करून घ्यायची, सर्व बाजूला मसाला लागला पाहिजे एकसारखा। त्यानंतर मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। त्याचसोबत मी घालणार आहे मीठ। मीठ डायरेक्ट भेंडीवरती घालायचे नाही। भेंडीवरती जर मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटेल आणि भेंडी चिकट होईल, म्हणून शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर त्याच्यावरतीच मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर 4 ते 5 मिनिटं भेंडी आपण वाफवून घेऊयात। झाकण उघडून बघूयात, तर अजून आपण 5 ते 6 मिनिटं आपण भेंडी शिजवून घेऊयात। अधूनमधून चमचासारखा फिरवत राहायचा, नाहीतर तळाला भेंडी लागू शकते। तर पाहू शकता भेंडी मस्त शिजली आहे आणि मस्त सुटसुटीत मोकळी झाली आहे आणि क्रिस्पी देखील झाली आहे, मस्त खरपूस अशी झाली आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर जरा जास्तच घालायची, मिक्स करून घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही मस्त असा भेंडी मसाला तयार झाला आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। धन्यवाद।